गेली 10 वर्ष साऊथ इंडियात राहिल्याने मी सांबार बनवण्याच्या पद्धतीत बऱ्यापैकी बदल केला आहे. माझी आवडती पद्धत म्हणजे डाळ अगोदर मऊ होईपर्यंत वेगळी शिजवून घ्यायची आणि नंतर त्या शिजवलेल्या डाळीवर चिंच, सांबार पावडर, भाज्या, शॅलॉटसारख्या पदार्थांनी सेपरेट फोडणी घालायची. मला माझी डाळ मऊ आवडत असल्याने मी प्रेशर कुकिंग करण्यापूर्वी तूर डाळ 1 तास तरी भिजवून ठेवते. त्याने काय होतं, डाळ लवकर शिजायला मदत होते. आणि मी प्रेशर कुकिंग करताना डाळीत मीठ आणि हळद देखील वापरते. दक्षिण भारतातील एक अतिशय चविष्ट सांबार जो पांढरा मुळा वापरून बनवला जातो. तुम्हाला तर माहिती आहे, सांबार हा साऊथ इंडियन जेवणाचा एक अविभाज्य घटक आहे. कधीकधी दिवसातून ते एकापेक्षा जास्त वेळा सांबार बनवतात. नाश्त्यासाठी, नंतर दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सांबार असतेच असते त्यांच्या जेवणात. सो हे गरमागरम मुळ्याचे सांबार तुम्ही कोथिंबीरीने सजवून इडली, डोसा, वडा किंवा भातासोबतही खाऊ शकता. आणि थंडीच्या दिवसामध्ये पांढरे मुळे तर सगळीकडेच भेटतात. सो हे सांबार तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मंडळी, घरचे खा आणि स्वस्थ रहा. थँक्यू.